स्वामी समर्थ. तर बघा, आज आपण नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील गोंदेश्वर महादेव मंदिर हे अतिशय प्राचीन असं मंदिर बघणार आहोत. हे मंदिर कमीत कमी 11व्या ते 12व्या शतकामधलं खूप प्राचीन असं मंदिर आहे. आता हे बघा, आपण ह्या मंडपामधून आल्यानंतर हे दिसतं आपलं मेन मंदिर. खूप सुंदर मंदिर आहे. हे मंदिर म्हणजे ना, याच्या बाजूनी 4 छोटे छोटे मंदिर आहेत, म्हणजे सूर्यनारायण, विष्णू आणि माता पार्वती आणि गणपती. तर यांचे हे छोटे छोटे बघा साईडनी 4 मंदिरं पण दिसत आहे. आणि मेन मंदिर म्हणजे गोंदेश्वर महादेव मंदिर. आता ह्या मंदिराचा जो परिसर आहे ना, तर तो खूप मोठा परिसर आहे. ज्यात तटबंदी आहेत त्या पण अजून पूर्वीच्याच तटबंदी आहेत. आणि बघा, हे जे मंदिर आहे ना, तर ते यादव काळातील वास्तुकलेचं एक उत्तम असं उदाहरण आहे. हे मंदिर गवळी समाजातील राजकुमार राजगोविंद यांनी बांधलेलं मंदिर आहे. आणि हे कसे माहिती का, पंचायतन प्रकारातलं मंदिर आहे, म्हणजे 5 मंदिरांचा मिळून समूह. आता हे मेन मंदिर गोंदेश्वर महादेव मंदिरामध्ये आपण चाललेलो आहे. आणि ह्या मंदिराचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यातलं कोरीव काम, अतिशय बारीक असं कोरीव काम. आता हे बघा, हे जे आहे ना, अप्सरा दिसत आहेत कोरलेल्या, आणि बाकीच्या पण छोटे छोटे असे बारीक असं कोरीव काम केलेलं आहे. त्याच्या वरती हत्ती कोरलेले आहेत आणि बाकीचे पण हे आहे. आता हे बघा, मेन गाभाऱ्यामधली ही महादेवची पिंड, जमिनीलगत महादेवची पिंड आहे. आणि खूप म्हणजे जो गाभारा आहे ना, खूप तिथे प्रसन्न आणि शांत थंड वाटत होतं. हे बघा, आणि आता हे बाजूचे सगळे छोटे छोटे 4 मंदिरं, प्रत्येक मंदिरामध्ये ना असं कोरीव काम आहे ना, असं म्हणजे आपण म्हणतो ना की आकर्षण करून घेणारं आहे. आता हे बघा, हे घुमटाचं कोरीव काम बघा, आणि हे आहे विष्णूंचं मंदिर. तर असे सेम 4ही कोपऱ्यांना भगवान सूर्यनारायण, विष्णू, माता पार्वती आणि गणपती बाप्पा यांचे मंदिर आहे. आणि हे जे मंदिर आहे ना, तर हे भव्य दगडी चबुतऱ्यावर बांधलेलं मंदिर आहे. म्हणजे बघा की जसा मंदिराचा कळस कसा दिसतो, तर हे कळसासारखंच जमिनीपासून म्हणजे मंदिर दिसतं बघा, कळसासारखंच. हे बघा, हे जे काही हत्ती आहेत, किती सुंदर कोरीव काम आहे, म्हणजे प्रत्येकाचं. आणि हे आहे मगरीचं मुख. तर प्रत्येक मंदिरामध्ये गोमुख असतं अभिषेकचं पाणी जाण्यासाठी, तर इथे आहे मगरीचं मुख. आता हे माता पार्वतीचं मंदिर, सूर्यनारायणाचं मंदिर आहे बघा, हे छोटे छोटे मंदिरं. ही तुम्ही नाशिक शिर्डी या हायवेने जात असाल तर नक्की ह्या मंदिराला भेट द्या. खूप सुंदर असं मंदिर आहे. श्री स्वामी समर्थ.